खूप दिवसांनी आज घरात खारा बांगडा भाजला जाणार आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. म्हणजे आय नो हा व्लॉग मी रात्री पोस्ट करते, बट तरी पण मी उठले सकाळी 6 वाजता. कपड्यांच्या घड्या करणं, बाकी सगळी कामे आवरणं, केर काढणं, पाणी भरणं, आता हे नेहमीचं रुटीन ठरलेलं आहे. कधी कधी थोडा लेट पण होतो उठायला, बट इट्स ओके. त्याच्यानंतर भांडी घासणं म्हणजे फार काही असं विशेष अवघड काम नाहीये, बट ती जास्त असली ना की जरा डोक्याला शॉर्ट होतो. बट एनिवेज, आता कधी कधी असं वाटतं ना की हाताला नो नेल पेंट, नो नखं वाढलेली, मस्त टकलू नका खूप छान वाटतात. असं तुम्हाला माहितीच असेल की मागे मी बोरिवलीवरून सुकी मच्छी घेऊन आली, त्याच्यामध्ये बांगडा आणला होता. सो आज खूप दिवसांनी बांगडा भाजला, जो पिठी भातासोबत एकदम अमेझिंग लागतो. आणि एकदम आनंदाची गोष्ट म्हणजे या वर्षाचे पहिले काजू आपल्याकडे बनलेले आहेत, म्हणजे काजूची भाजी आणि बटाटा मिक्स. तर ही काजूची भाजी आहे ना, मी तुम्हाला नेक्स्ट टाइम पक्का रेसिपी दाखवीन. इतकी भारी बनते ना, आणि त्यासोबत भाकरी, आहा. म्हणजे कोकणी माणसासाठी सुख म्हणजे काय असतं ना, तर काजूची भाजी. बल्ले बल्ले. खरं तर आहे ना, काजूची भाजी फक्त आणि फक्त आम्हाला आमच्या मम्मीमुळे खायला मिळते, कारण मम्मीच घेऊन येते ना. मला असं वाटतंय, मला असं काय, तुम्हाला पण वाटेल की आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त फूडवर डेडिकेटेड वाटतोय, पण तसं नाहीये. माझा दिवसच अख्खा किचनमध्ये जातो, अख्खा म्हणजे जातो जेवढा फार. म्हणूनच मी तुम्हाला या छोट्या मोठ्या जे मी खाते त्या गोष्टी दाखवते. फर्स्ट टाइम मी पास्ता बनवलाय, जो पण रेडीमेड आहे. त्याची चव मला भारी लागली यार. पण नंतर पता चला की हा जरा सुकलाय. बट ठीक आहे, ह्याच्यामध्ये चीज वगैरे टाकलं असतं ना, तर अजूनच भन्नाट मजा आली असती. आणि टेस्ट वाईज पण ओके ओके होता. बट मॅगी तर मॅगी आहे. मग मी जेवणासाठी बनवली इन्स्टंट खिचडी. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.